नमस्कार. MS चॅप्टर GKवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 1. वर्धा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? ऑप्शन आहे A. पालकवाडी, B. कसरवाडी, C. कुंभारवाडी आणि D. मुकुंदवाडी. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A. पालकवाडी. प्रश्न क्रमांक 2. वर्धा जिल्हा कोणत्या वर्षापर्यंत नागपूर जिल्ह्याचा एक भाग होता? ऑप्शन आहे A. 1862, B. 1860, C. 1890 आणि D. 1880. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बघा A. 1862. प्रश्न क्रमांक 3. वर्धा जिल्ह्याची साक्षरता एकूण किती टक्के आहे? ऑप्शन आहे A. 70%, B. 72%, C. 80% आणि D. 90%. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B. 72%. प्रश्न क्रमांक 4. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश आहे? ऑप्शन आहे A. 8, B. 7, C. 4 आणि D. 5. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A. 8. प्रश्न क्रमांक 5. वर्धा जिल्हा हा कोणत्या प्रमुख मार्गावर वसलेला आहे? आपले ऑप्शन आहे A. देवळी, B. सेलू, C. नागपूर मुंबई आणि D. सांगली. अचूक उत्तर आहे C. नागपूर मुंबई. प्रश्न क्रमांक 6. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण किती ग्रामपंचायती आहेत? आपले ऑप्शन आहे A. 510, B. 520, C. 550 आणि D. 500. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B. 520. प्रश्न क्रमांक 7. वर्धा जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा स्थित आहे? ऑप्शन आहे A. छत्रपती संभाजीनगर, B. अमरावती, C. अकोला आणि D. सांगली. अचूक उत्तर बघा B. अमरावती. प्रश्न क्रमांक 8. वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? ऑप्शन आहे A. वर्धा नदी, B. गंगा नदी, C. यमुना नदी आणि D. वैनगंगा नदी. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A. वर्धा नदी. प्रश्न क्रमांक 9. वर्धा जिल्ह्यात कशाच्या खाणी आढळतात? ऑप्शन आहे A. खनिजे, B. कोळसा, C. तेल आणि D. लोह खनिज. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B. कोळसा. प्रश्न क्रमांक 10. वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन आहे A. बोर, B. नवेगाव, C. मेळघाट आणि D. ताडोबा. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे A. बोर. प्रश्न क्रमांक 11. वर्धा जिल्ह्यात येथे कितवे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडले? ऑप्शन आहे A. 8वे, B. 96वे, C. 5वे आणि D. 6वे. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B. 96वे. प्रश्न क्रमांक 12. वर्धा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? ऑप्शन आहे A. 6210, B. 6310, C. 6500 आणि D. 6110. अचूक उत्तर आहे B. 6310. प्रश्न क्रमांक 13. वर्धा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? ऑप्शन आहे A. वणी, B. पुसद, C. बोर आणि D. टिपेश्वर.
अचूक उत्तर आहे सी बोर. प्रश्न क्रमांक 14. वर्धा जिल्ह्याला कोणत्या उद्योगासाठी ओळखले जाते? ऑप्शन आहे ए कापूस उद्योग, बी तांदूळ उद्योग, सी साखर उद्योग आणि डी कापड उद्योग. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए कापूस उद्योग. प्रश्न क्रमांक 15. वर्धा जिल्ह्यामधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणते आहे? ऑप्शन आहे ए कोटेश्वर मंदिर, बी गणपती मंदिर, सी मेसोआई मंदिर आणि डी जगदंबा मंदिर. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ए कोटेश्वर मंदिर. प्रश्न क्रमांक 16. वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्हा कोणत्या दिशेला स्थित आहे? ऑप्शन आहे ए पश्चिम, बी पूर्व, सी उत्तर आणि डी दक्षिण. प्रश्नाचे अचूक उत्तर आहे डी दक्षिण. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.